2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जरी लागला असला तरी एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी दिल्लीत मात्र राजकारणाला वेग आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये एनडीए आणि इंडिया अलायन्स या दोन्ही प्रमुख दलांची जी आहे ती बैठक दिल्लीमध्ये होणार आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड झालेत। जितेंद्र आव्हाड जी निकाल लागला एनडीएच्या बाजूने, एनडीएला बहुमत जरी असलं तरी कुठेतरी इंडिया अलायन्सला विरोधी पक्षाला सत्ता प्रस्थापित करण्याकरता काहीतरी चान्स उरलेला आहे आणि एकंदरीतच दोन्ही गटाच्या बैठका देखील होताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच महाराष्ट्राच्या लागलेल्या निकालाबद्दल आपलं मत काय? नाही, तर महाराष्ट्रामध्ये जे मत पडली आहेत ती पॉलिटिकल अरोगन्सच्या विरोधात पडली आहेत। दोन दोन पक्ष फोडायचे, कायद्याची कुठली बूज राखायची नाही, संविधानाच्या तरतुदीच्या विरोधात जाऊन ते करून घ्यायचं, सोबतीला विधानसभेचा अध्यक्षांचा वापर करायचा। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वतः कोर्ट विचारतंय की शेड्यूल 10चं काय करणार, त्याला उत्तर द्यायची नाहीत। हे सगळ्याचा परिणाम आणि लोकांना एकदा बंगला आहे दिसतोय समोर, त्याच्या घरावरती वारंवार एकच नाव आहे शरद पवार, मातोश्रीच्या बाहेर एकच नाव आहे बाळ ठाकरे। त्यांना माहिती आहे की दोन घरं कोणाची आहेत, ती त्या घरावरती बुलडोझर घेऊन जायचं हे मराठी माणसाला पटत नाही। मराठी माणूस हा जो शोषित जितका आहे तितका तो संवेदनशील आहे। पण या फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फटका बसलं असं समजायचं का? कारण की ज्या पद्धतीने प्रस्थापित जे नेते होते, जे तब्बल 2-2 ते 3-3 वेळा खासदार झालेले आहेत, त्यांना आता पराभवाची धूळ चारावी लागते। एकंदरीत दोन्ही पक्षांना फटका बसलाच, पण ह्याचे करते करविते BJP आहे म्हणून BJPला पण फटका बसला। हे किंबहुना हे दोघं ओझं ठरले BJPवर आणि त्यामुळे हा सगळा खेळ झाला। एक तर महागाई होतीच, शेतकऱ्यांना कसपटासमान लेखणं, ते काहीच करू शकत नाही या आविर्भावात फिरणं, बेरोजगारीवरती कुठलंही सोल्युशन नाही, MPSCच्या परीक्षा वेळेवर घ्यायचा नाही, 1-1 हजार रुपये गरीब विद्यार्थ्यांकडनं घ्यायचे, MPSCचं तर वाटोळं करून टाकलं। त्यामुळे लोकांच्या मनात ग्रामीण विभागामध्ये तो तुफान राग होता, तुफान, आणि त्याच्यात एक अंडर करंट होता। हा राग हा पॉलिटिकल राग झाला, पण महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्र असं कधी वागलेला नाही, महाराष्ट्रात असं घडलेलं बघितलेलं नाही। पैशाने, सत्तेच्या लोभाने समोरच्या आमदारांना हजार कोटी रुपयाचा निधी देऊन तुम्ही जर आमदार फोडणार असाल तर मग लोकांना राग येतोच ना। जर लोकांना कळतं की ह्या आमदारच्या घरात आज 50 कोटी रुपये पोचलेत, गावातली लोक नाराज होतातच ना की आम्ही याला निवडून दिला, आम्ही एका विचारासाठी निवडून दिला, हा ते विचार सोडले आणि भलतीकडेच जाऊन बसला। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती लोकसभा क्षेत्रावरती संपूर्ण देशाचं लक्ष होतं। खरं तर पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष तिथं पाहायला मिळत होता आणि त्यात शरद पवारांनी संपूर्ण जिंकलेलं आहे हे संपूर्ण मैदान। त्यामुळे आता शरद पवारांना विधानसभेच्या निवडणुकीत कितपत फायदा होईल बारामतीच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये? महाराष्ट्रामध्ये ते बारामती हा शरद पवारांचा असा डाव्या हाताचा खेळ होता। बारामती शरद जिंकली हे मला काही फार मोठं वाटत नाही। ज्या बाळाला जन्म घालून त्याला मोठं केलं तसं शहर बारामती, म्हणजे संपूर्ण परिसर, त्याच्यामुळे बारामती जिंकणं हे काही मला फार असं काय त्यांनी फार वेगळं केलं आणि मोठं केलं असं काय वाटत नाही। बारामती त्यांचीच आहे, त्यांच्या हक्काची आहेत, माणसं हक्काची आहेत, प्रेमाची आहेत, ऋणानुबंध आहेत, संवाद नाही आहे, ऋणानुबंध आहेत, आपलेपण आहे। गाडीतनं जाता येता कुठल्याही शहरातला ओळखीचा माणूस दिसला तर गाडी थांबायची, त्याच्याशी बोलायचं, त्याची तब्येतीची विचारपूस करायची। समजा एखादा पोरगा आला तर तू त्याचा पोरगा ना रे, असं नातं काढायचं, हे सगळं त्यांचं आपलेपणाचं लक्षण होतं, ते खूप रुजलं। पण त्यांच्या ह्या सगळ्या प्रतिमेचा फायदा कुठे झाला, तर आम्ही 10 पैकी 8 जागा जिंकू शकलो।
ह्या प्रतिमेचा फायदा कुठे झाला? तर महाराष्ट्रात सगळ्या उमेदवारांचा जवळजवळ त्यांनी प्रचार केला. प्रत्येकाने मीटिंग मागितली होती. वयाच्या 84व्या वर्षी 110 मीटिंग घेणं हे सोपं काम आहे का? काय काय बोललं तिला, भटकती आत्मा. कोण बोलायचं ह्यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही. मग भाजपचे नेते बोलायचं शरद पवारांना संपवणं हाच आमचा हेतू आहे. असं कोण संपत नसतं राजकारणात. अजितदादांची ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी अरेरावीपणा आणि त्यांनी अनेक उमेदवारांना धमक्या देण्याचं सत्रसुद्धा चालू केलेलं होतं. तुला बघतोस, तू निवडून कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टीचा फटका म्हणजे त्यांच्या एकंदरीतच बोलण्याच्या शैलीचा फटका त्यांना या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात बसलेला आहे. आता गेले 20-30 वर्ष जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा नाही, अजितदादांचा स्वभावच तसा आहे. नाही, अजितदादांचा स्वभावच तसा आहे. हा स्वभाव लोकांना नाही आवडत. लोक एकदा अपमान सहन करतात, दोनदा अपमान सहन करतात. शेवटी समोरच्या कितीही गरीब असला तर त्याला स्वाभिमान असतो. असे तुम्ही कुठले हे आहात की तुम्ही तुला पाडून दाखवतो, लंके तुला बघतो, कोल्हे तू नाटकं कर, असं नाही चालत. प्रत्येकजण आपलं एक शक्तिस्थळ निर्माण करत असतो आणि त्याच्यानुसार पुढे जात असतो. आपणच सगळी शक्तिस्थळं उद्ध्वस्त करू शकू आणि ह्या महाराष्ट्रातली एकमेव जिवंत शक्ती मी आहे, त्यामुळे मी कुठेही जाऊन कोणालाही पाडीन, हे असं एवढं सोपं नसतं. भल्याभल्यांना देशातलं सर्वात उदाहरण मोठं मी देतो ते म्हणजे राजनारायण. खिशात 10 रुपये नव्हते, पण जेव्हा जनतेच्या मनात राग असतो त्या 10 रुपये नसलेल्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा 1,80,000 मतांनी पराभव केला. कुठलाही पैसा खिशात नसताना ह्याच महाराष्ट्रामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी सखा पाटलांचा पराभव केला. लोक पैशावर, तुमच्या दादागिरीवर खुश होऊन मतं देत नाहीत. अरुण गवळी एकदा निवडून आला, दुसऱ्यांदा निवडून नाही आला. डॅडीला पण पडावं लागलं इलेक्शनमध्ये, म्हणजे मार खावा लागला, हरवलं लोकांनी. शेवटी जनशक्ती ही प्रचंड ताकदवान असते. उगाच तिला जनता जनार्दन म्हणत नाहीत. आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये तोच देव असतो. लोकशाहीच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या देवासमोर तुम्हाला नतमस्तक व्हावंच लागतं. जर तुम्ही ताठ मानेने गेलात तर तो दरवाजा छोटा असतो, आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा असं नेहमी वाकून जातो, कपाळ मोक्ष होतं. खरं तर या सगळ्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर महायुतीचे आमदार सर्वाधिक आहेत. खरं तर आता दादांच्या पक्षातल्या नेत्यांकडनं सांगण्यात येतं की महायुतीचे सगळ्यात जास्त आमदार असताना देखील त्या विभागातून लीड जे आहे ते कमी आलेलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्यांचं पुनरावलोकन करणार आहोत आणि कोणी काम केलं नाही या संदर्भात माहिती घेणार. असं लोकांनी काम केलं नाही हो, हे आमदार काय करणार? जवळजवळ BJPच्या 70 जागा कमी झाल्यात. म्हणजे 70 म्हणजे जवळ 100 आमदार बसतात त्याच्यात. 100 आमदारांनी BJPचं काम केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? 70 जागा कमी झाल्या त्यांच्या. एकंदरीत बेरोजगारीचं वातावरण होतं. इलेक्टोरल बॉन्ड्स हे मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं. तरीही माझ्या अंदाजाने BJPला जास्त जागा मिळाल्या. मी तर माझं राजकीय जे अभ्यास होता त्याच्यामध्ये BJPला फक्त 200-210 जागा मिळणं हे होतं. जागा जास्त आहे. जसं महाराष्ट्रातल्या 4 जागा, त्याच्यातली एक कीर्तीकरांची जागा तर ही फ्रॉडच आहे. त्यांना निवडून आणण्यामागे शासकीय यंत्रणेचा वापर केला गेला. धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या 4 पेट्या लपवण्यात आल्या होत्या. आता ही असल्या घाणेरडे प्रकार जे महाराष्ट्रात झालेच नाही ते कसे व्हायला लागले हो अचानक? 2000 मतांनी निवडून आलेला अमोल कीर्तीकर कुठल्या तुमची मशीनची गणती आहे ना, तुमचे कॅल्क्युलेटर्स कसे चुकतात हो? आणि नंतर 1 मताने विजयी झाल्याचं पण जाहीर केलं आणि नंतर ते नाकारलं. असं इलेक्शन कमिशन कसं काय वागू शकतं?
प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर हा देखील लोकांना आवडत नाही. खरं तर या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून भाजपची जी काही पिछेहाट झाली आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी स्वतःवर सगळी जबाबदारी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीला सांगितलं की मला पदातून अर्थात सरकारमधनं मुक्त करा, मी विधानसभेसाठी पक्षासाठी काम करू इच्छितोय. त्यांचे एकीकडे संकेत आहेत की उपमुख्यमंत्री पदावरतून मी राजीनामा देतो. असं आहे की सरकारमध्ये असताना आपला पक्ष मजबूत करण्यासाठीच ते काम करत होते. त्यांनी सरकारचं काम कमी आणि पक्षाचं काम जास्त केलं, म्हणून तर ही दोन हे पक्ष फुटू शकले ना. ते पक्षाचंच काम करायचे. ते RSSच्या मुशीतनं मोठे झालेत. त्यामुळे निष्ठा, पक्षनिष्ठा ह्याच्यात ते कॉम्प्रोमाइज करत नाही. ते पक्षनिष्ठेसाठी कुठल्याही लेवलला जातात. वेशभूषा करून ते शिंदेंच्या घरात जायचे असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि शिंदेंनी पण सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी, की ते वेशभूषा करून यायचे. त्याच्यामुळे आणि त्यांनी नैतिकतेचं कारण दिलं. मला काही त्याच्यावरती बोलायचं नाही, पण त्यांनी एक चेंडू टाकला आहे आणि 2 विकेट काढल्यात. हा एक चेंडू आणि 2 विकेट कोणाचा आहे? 2 विकेट ते महाराष्ट्राचे लोक हुशार आहेत तुमच्यापेक्षा, ते समजून घेतील. त्यांच्यासोबत आलेले ते 2 पक्ष, ते 2 चेंडू आहेत. मला काही बोलायचं नाही. त्यांनी एक चेंडू टाकल्यात, 2 विकेटवर गेल्यात त्या. पण ज्या पद्धतीने हे तोडाफोडीचं राजकारण झालं, कुठेतरी अजित पवार, एकनाथ शिंदे या दोघांनाही सरकारमध्ये सामील करण्यात आलं, त्याचा तितकासा फायदा भाजपला झाला नाही. निश्चितच लोकांनाच आवडलं नाही सगळं. जो करंट होता BJP विरुद्ध, तो महागाईचा होता, याचा होता, त्याचा होता, इलेक्टोरल बॉन्ड्सचा होता, बेरोजगारीचा होता, तो झाला पॉलिटिकल करंट. पण जो अंडर करंट होता तो गद्दारी विरुद्ध होता. ती महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांना हार घालण्याची परंपरा नाही आहे. त्यामुळे हे घडलं महाराष्ट्रात. जे घडलं ते सत्य आहे. खरं तर आता दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, इंडिया अलायन्सच्या सत्ता स्थापनेला आता देखील एक चान्स आहे. खरं तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन्हीही जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांचे प्रमुखांना इंडिया अलायन्सच्या नेत्यांशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांना ऑफर देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं राजकारण येत्या काही दिवसांमध्ये होणार अशी तुम्हाला शक्यता वाटते का? मला वाटत नाही. मला अजिबात वाटत नाही. जरा मोदी साहेबांनी कोएलिशन गव्हर्नमेंट चालवून अनुभव घ्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कसं अवघड असतं, आणि ते पण दोघं हट्टी माणसं. चंद्रबाबू नायडू हट्टी आणि नितीश कुमार हे डबल हट्टी. ते मंत्रिमंडळ स्थापन करतानाच किती अडचणी येतील बघा. ते कुठली मंत्रिपद मागतील ते बघा. आता तुम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे देशाचं राजकारण आता कसं टर्न घेईल हे बघा तुम्ही. पण मला त्याच्यापेक्षाही जास्त आनंद या गोष्टीचा आहे की समजा त्यांनी सत्ता जरी स्थापन केली तर 250 जण विरोधी पक्षात आहेत. 250 जण म्हणजे ते एक हाती जी लोकसभा अशी आटपती घ्या, चला संपवा चला. आता तसं नाही होणार. विरोधी पक्षाला तुम्हाला ऐकावं लागेल. विरोधी पक्षाची या देशात भूमिका आता खूप मोठी आणि महत्त्वाची असेल आणि हे तुम्हाला पहिल्याच महिन्यात अनुभव येईल. आत्तापर्यंत त्यांना हे चित्र लोकसभेत दिसलं नाही आहे. आता त्यांना दिसेल, अख्ख्या देशाला दिसेल की ताकदवान विरोधी पक्ष म्हणजे काय असतो. आणि भारतीय संविधानातनं त्याची निर्मिती झाल्यानंतर त्या संविधानाचा वापर करत विरोधी पक्ष काय करू शकतो. धन्यवाद.
धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड. खरं तर त्यांनी सांगितलं की यंदाचं हे संपूर्ण निवडणूक झाली आहे ती संपूर्ण जनतेचा प्रक्षोभकता या सगळ्या निवडणुकीच्या रिझल्टमधनं बाहेर आलेली असल्याचं पाहायला मिळतंय. प्रस्थापितांना कुठेतरी या सगळ्या निवडणुकीमध्ये धक्का लोकांनी जनतेने दिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जरी सरकार यंदा NDAचं सरकार स्थापन होत असलं तरी हे कोएलेशन अर्थात मिलीजुली सरकार आहे. त्यामुळे मोदींनी पंतप्रधानांनी हे मिलीजुली सरकार जे आहे ते चालवावं असं आव्हानच संपूर्ण जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.